सांग की आता. नाही नको. अगं सांग की. मेरी कसम खा, तू किसी को नहीं बताएगी. नाही सांगत, पण खरं सांग. ह्योच बोललाय ना नानांना? हो. अजिंक्यनेश नाना को बताया कि तेरे को ये टिकटी लगी. ह्यो तर आता मरतच असतो बघ. त्याला म्हणावं बेट्या, तू कुणाचा नाद केलायस ना, कळलंच तुला. असा धुरळा उडवते बघ त्याचा. ए बया, तू आता काही करू नको हा? मी आता कायच नाही करत बघ. यानी कि तू कुछ तो करेगी. मामाच्या घरी वाढलंय ना ह्यो. याच्या आजोळातील समद्या भोईटे घराण्याचा सगळ्यात जास्त जीव कशावर आहे माहितीये का? कशाव? चल सांगते. काय झालं? भुका लागले. अरे याला खाण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही कर. सुस्त की काय झोपायला. रावल्या, मला सांग, तुला खरंच आर्मीत जावं असं वाटतं का? हा मग का उगाच येतोस ये काढायला? अरे याचं काही खरं नाही रे. आपण येतोय म्हणून ये बी येते माग, म्हशी माग लोडणं. म्हणजे तुम्ही दोघं म्हस वय. हे बाबा, तुझा करला उगाच आमचा जीव नको खाऊस. मग मागादरनं मी तुम्हाला काय म्हणत होतो. आणि तसं पण माझं प्रॅक्टिस झाले. आणि तुम्हाला माहीतच आहे, माझ्या जवळ लय कॉन्फिडन्स आहे. बाबा जा घरला. माझ्या जवळ कॉन्फिडन्स. हे राहुल्याचं काय होत नसतं बघ भरती. त्याचं सोड र, पण आपलं काम झालं पाहिजे का? तुला काय नाही भरती झालं तरी आहेच की घरचं बरं. राहुल्याला त्याचं दुकान आहे, माझंच जरा अवघड रे. नाही क्या, आपल्याला आर्मीत जाणं लय महत्वाचं आहे रे. का राजा, एवढं काय की तुला भरती व्हायलाच पाहिजे? फोटो बघ, आई बरोबरच आहे. एवढा एकच फोटो रे माझ्याकडे. मी आर्मीत जावं असं तिला वाटायचं का नाही माहित मला, पण तिने ड्रेस आणून दिलता ना, म्हणजे बहुतेक तिचं स्वप्न असेल रे. हाय का नाही? होय असेल लगा. हे पण लय नको विचार करू, तूच असतोय भरती. झालं तर पार्टीच देईन मग तुला. बाबा जंगी पार्टी करायची. अरे तुम्ही इथं आहे सवय? आजच्या गावात हुडकून आली की मी. मग कशाला आलीस इथं? अरे एवढा राग बरा नाही बाबा. काल रातच्याला घरातनं गेलाय, ते अजून परत आला नाहीस म्हणून आले. आजा, तुला काय मी मुद्दा विरोध करतोय असं वाटतंय का? मग आर्मीत मरायला जायचं असं का म्हटलीस? आईच्या माघारी तुला लहानाचा मोठा केला मी. तुझ्यासाठी किती कष्ट खाल्ले ते माझ्या जीवाला ठाव. आणि तू जर असं आमच्यापासून लांब निघून गेलास तर माझ्या जीवाला बरं वाटेल का? सांग बघू बरं. अरे पोरा, तुझी काळजी वाटते म्हणून बोलते मी. चल, असा राग धरून बसू नकोस, घरला चल. चल म्हणते ना. हे तुम्ही दोघं बी चला, 2-2 घास खावा आणि कुठं जायचं तिकडे जावा. चल 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 ग बाय, चल.
जित्या काय झालं? अप्पा काय करते र? कोण? शितली आपली शितली होय? आपली शितलीच आहे ना ती. मग मी कुठं म्हटलं दुसऱ्याची? आपलीच आहे की. काय रे काय बघताय? कोण? आम्ही होय? होय तुम्हीच. तू हे सगळं कशाला घेतलंय? काम आहे एक. काम आहे? तू काय काम करू नको, नाहीतर काहीतरी काम वाढवून ठेवशील अजून. नाहीतर काय तर ये येळा कशाला घेतलायस तू? आणि तोडायला. तोडायला? आणि मग ही पोतं कशाला घेतलेस? तोडलं की यात भरायला. मग कासरा कशाला? पोत्याचं तोंड बांधायला. हा एकदम बरोबर ओळखलंस. आण इकडे येळा तो, आण इकडं. हा घ्या तुम्ही तो इळा. मी हाताने पण तोडू शकते आणि तोडणारच. जित्या, ए जित्या, अरे काय तोडायला गेली ही? काय माहित. अप्पा संध्याकाळच्या तयारीला लागा. कसली? आज संध्याकाळी गावातलं कोण नाही कोणतरी शितलीची तक्रार घेऊन येते का नाही बघ नानांकडे. आपल्या नानांच्याकडे होय? ताई एवढ्या तावातावाने गेली की नाही, आज गावातल्या कोणाच्या नाही कोणाच्या वरती तरी सक्रात आहे बघ. कसली? चल तू. कसली कुणाची कुठली कसली लई चौकशी लागतात तुला. चल इकडे बघा की जरा. काल नाना उगाच बोलले एवढं पोरगीला. म्हणजे काय गरज नव्हती हो एवढं बोलायची. खाते ताटावून उठून गेली की नाही पोरगी. नाहीतर काय. आता एटीकेटी बसली म्हणून काय झालं? पुढे सोडून की विषय. हालू नका सगळी. अगं पर असं टुकू टुकू शिकत राहिली तर कवा व्हायची बीए? अहो होईल की. काय गडबड आहे एवढी? अगं तुम्हीच म्हणता ना की पोरीला चांगलं स्थळ भेटायला पाहिजे, घरचं सगळं चांगलं पाहिजे. मग जर चांगलं स्थळ भेटायला पाहिजे तर पोरीला किमान बीए व्हाय ना गं. तसं काय शिक्का मारलाय वय? शिक्का नाही, पण समोरच्या लोकांचा बी काहीतरी विचार असतो की नाही की बुवा आपली सून शिकलेली असावी. आणि घरची बाई शिकली की समद्या घराला पुढे नेती. आपण आपलं कुठं झालं एवढं शिक्षण तेव्हा? ते झालं नसल तर तुमचं ते पार्लर बिर्लर काय तर चालू आहे की, मग ते बी शिक्षणच आहे की नाही? अक्का, ज्याच्या त्याच्या नशिबात असतंय तसंच होतंय. मग तुम्ही काय बी करा आणि किती बी जोर लावा. खरं आहे ताईंचं. योगच यावा लागतोय. आणि मला तर वाटतं तिच्या लग्नाचं होय असं आपसुकपणे होईल. खरं आहे की नाही होताय? होय. बायानो तुमच्याशी कसं बोलावं तेच मला कळणार. कधी कधी एकदम आलट पोरी आणि बोलताय तर एकदम कधी कधी सासू आणीच.